सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 याच्या अनुषंगाने आपण विविध वार्डात जाऊन आपण लोकप्रतिनिधी आता जे होणारे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांचं एकंदरीत विजन काय आहे। आज आपण वार्ड क्रमांक 18 मध्ये आलेलो आहोत आणि इथे भाजपची रॅली सुरू आहे आणि इथे सर्व जेवढे उमेदवार आहेत ते आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। एकंदरीत काय अनुभव आहे आता कारण गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाही आहे। सो एकंदरीत मतदार राजा आपला कुठल्या पद्धतीने आपल्याला सामोरे जातोय, आपण त्यांना कुठल्या पद्धतीने सामोरे जातोय, काय अनुभव येतोय। मोरे सर, काय सांगाल आपण, काय मतदारांच्या मनात आहे आणि काय विजन घेऊन आता आपण लोकांपर्यंत पोहोचताय? सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही विकासाचं विजन घेऊन हे जनतेसमोर जात आहोत आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं हेच आम्ही आमचं प्रथम कर्तव्य मानतो। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो 2014 मध्ये विकासाचा नारा दिला, त्यात मत परिवर्तन होऊन अनेक पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची एक विकासाची लाट आली आणि तोच विकासाची लाटेवर 2019 मध्ये पण भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये बहुमत मिळालं। त्यानंतर आता मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश संपादन केलं। यामध्ये आमचे मार्गदर्शक सन्माननीय राहुल भाऊ ढिकले आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन जनतेला सामोरे जात आहोत। आम्ही गेल्या पंचवार्षिक पासून 2017 पासून तर आत्तापर्यंत आम्ही अनेक जनतेचे जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतात त्याला नेहमी हात घालत आलो आहोत आणि ते प्रश्न सॉल्व्ह करत आलेलो आहे, सोडवत आलेलो आहे आणि इथून पुढेही ते प्रश्न आम्ही नक्कीच सोडवणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर जनता ही आमच्यासोबत आहे आणि विकास हा नक्की प्रभागाचा झाल्याशिवाय राहणार नाही। बरोबर आहे। चर्चा सुरू करण्याआधी मला फक्त सगळ्यांची ओळख करून द्यायची की शरद चिंतामण मोरे सर आत्ता आपण त्यांच्याशी बोललो, त्यानंतर सौ ज्योती अरुण माळवेताई आज इथे आहेत, त्यानंतर सुशीला बाजीराव बोराडे त्या ताई सुद्धा देखील इथे आहे आणि विशालदादा संगमनेरे हे सुद्धा आज इथे आहेत। तर आपण जाणून घेऊया की एकंदरीत काय महिलांच्या समस्या असू शकतात, काय त्यांना अडचणी आलेल्या आहेत, काय त्यांनी प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि आपल्याला असं काय वाटलं की आपण आता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर जावं। नमस्कार, मी ज्योती अरुण माळवे। माझ्याकडे बऱ्याच महिला येतात, आत्ताच्या जसं इलेक्शनचं काम सुरू झालं तशा बऱ्याच महिला येतात, त्यांना इथे बचत गट वगैरे चालू करायचे चांगल्या पद्धतीने। तसंच आता जे गोरगरीब लोकांसाठी जे जनता जनार्दन आहे आपले, त्यांच्यासाठी जे भांड्यांचा वगैरे मध्ये उपक्रम चालू झाला होता, त्यांना इथे ऑफिस पाहिजे, त्यांना खूप लांब जावं लागतं, त्यांचं काम वगैरे सोडून त्यांना जावं लागतं। त्यामुळे त्यांची अशी इच्छा आहे की ह्या भागात जर ते झालं तर आम्हाला अतिशय चांगलं वाटेल। तसंच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी आहे बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम खूप छान राबवला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी हे जे आहे यामध्ये सहभागी झाले आणि इथून पुढे जर चांगलं काम करता आलं मला तर आम्हाला अतिशय आनंद होईल। बरोबर। ताई, तुम्ही काय सांगाल, आज प्रचार रॅली दरम्यान ज्यावेळेस आपण लोकांपर्यंत जातो तेव्हा लोकांचं एकंदरीत काय रिॲक्शन्स असतात, काय अनुभव आहे? आपल्या 2 शब्दात तुमचा अनुभव सांगा। लोकांचं असं म्हणणं आहे की प्रभागात आमची प्रगती करावी बुवा, असं हे म्हणणं आहे। बरोबर। त्यानंतर आता असं काय वाटतं सर की अजून प्रभागामध्ये आता गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्याच नाहीये, तर अनेक प्रश्न जरी आपण म्हणूया की जरी प्रशासकीय राजवट होती तरी सुद्धा अनेक प्रश्न जे घराघरात कोपऱ्यामध्ये आपल्याला अनुत्तरित आहे, तर कुठले प्रश्न आहे की ज्यांना आता आपल्या वार्डामध्ये प्रामुख्याने महत्त्व दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आणि प्रश्न तर भरपूर आहे आणि जिथं प्रश्न असतो तिथे उत्तरही मिळतं लगेच। आता योगाने म्हणा किंवा सगळ्यांच्या प्रयत्नाने म्हणा, हा जो पॅनल तयार झालेला आहे या पॅनलविषयी जर आपण बोलायला जर गेलो तर बघा, अ गटामध्ये प्राध्यापक मोरे सर आहे, त्यांना याची बऱ्यापैकी जाण आहे, पूर्ण प्रभागाची माहिती आहे, चांगला अभ्यास आहे त्यांचा, तर त्यांच्याकडे अनेक योजना आहे, त्यातून प्रत्येक आपल्याला समस्येवर मात करता येईल। ब मध्ये आमच्या सौवे ज्योती माळवे त्या शिक्षित आहेत, त्या ग्रॅज्युएट पण आहेत, फार्मासिस्ट पण आहेत, हेल्थमध्ये खूप चांगलं आणि शिक्षणामध्ये शैक्षणिकमध्ये ते खूप चांगलं काम करू शकतात। आणि क गटामध्ये बोराडे ताई आहे, सुशीलाताई बोराडे, त्यांचे जे चिरंजीव आहे राजाभाऊ बोराडे, अत्यंत मावळ असा तो स्वभाव आहे, रात्री बेरात्री किंवा कोणाला कोणतेही काही कठीण प्रसंग आले तर ते वेळेकडे हजर असतात। म्हणजे ते यंग ब्लड आहे, काहीही कोणाहीसाठी कोणाला कितीही मदत करू शकतात ते कोणत्याही समस्येसाठी।
आणि जे मी त्यांना जे म्हणतो माझ्या स्वतःच्या मनाने मध्ये म्हणतो, आमचे ड गटामध्ये जे विशाल अण्णा संगमेरे ते पॅनलचे मी त्यांना म्हणजे प्रेमाने किंवा आदराने कॅप्टन म्हणतो, त्यांना कॅप्टन म्हणतो. ते असे आहेत का तुम्ही विचार करा, आता त्यांचे कामं तर सगळ्या नाशिकमध्ये माहिती आहे, प्रभागात तर सोडाच. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येला एकदम अक्षरशः 2च मिनिटात उत्तर असतं. इतका प्रचंड त्यांचं कर्तृत्व आहे. आपण म्हणजे त्यांचं कर्तृत्व आपण मोजूच शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्तृत्व आहे त्यांचं. आणि मी त्यांना ते पण काय म्हणतो, अण्णा हे नेमकं काय झालं मला काही कळत नाही, तुमच्या नावात इतकी मोठी ताकद आहे. नावच काय, विशाल अण्णा उत्तम संगमेरे. आता विशाल म्हटल्यावर या विषयावर तर तुम्ही किती बोलू शकतात. मनच फार हुशार आहे, फार म्हणजे मला प्रभागातला एकही नागरिक म्हणणार नाही की आम्ही अण्णांकडे गेलो आणि त्यांनी आमचं काम केलं नाही. आपण त्यांना सगळ्या आदराने अण्णा म्हणतो. आता आपण ज्यांना अण्णा म्हणतो किंवा अण्णा म्हणजे आपल्या हक्काचं नातं. तुम्ही अण्णाकडे रात्री बेरात्री किंवा कोणतंही काम सांगू शकतात आणि ते काम ते 100% ते पूर्णत्वास नेतात किंवा 100% प्रयत्न तरी करतात. परत बघा तुम्ही, उत्तम संगम, वडिलांचं नाव ते उत्तम आहे. उत्तम म्हणजे सगळंच चांगलं. आणि आडनाव संगमेरे म्हणजे संगम. तो किती संगम, त्रिवेणी संगम त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहे. म्हणजे अशी एकही नाही. मी आता पण त्यांना बघतोय, अनेक वर्षापासून त्यांना ओळखतोय. माझी त्यांची अनेक वेळा भेट झाली. त्यांचे प्रामुख्याने मी त्यांच्या जास्त जवळ केव्हा गेलो, जेव्हा करोनाचा हाहाकार सुरू झाला पूर्ण भारत देशामध्ये, पूर्ण जगामध्ये. तर त्यांनी मला फोन केला, मला तुम्ही मेडिकल व्यवसायात आहेत तर मला एक मदत पाहिजे म्हणे तुमची. आपल्याला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायचं नाही, आपल्याला 24 तास या विषयावर काम करायचं, बाकी सगळे विषय सोडून द्यायचे. त्या काळामध्ये बँका बंद होत्या, लोकांकडे पैसे नव्हते, पैसे बँकेत होते, अनेक लोकांचे प्रॉब्लेम होते. ते मला सांगितलं कोणी येईल मेडिकलमध्ये, कोणी जे कोरोनाचे जे काही औषध असेल त्यांना औषधांना अजिबात नाही म्हणायचं नाही. तर त्यांना मी 4-5 दिवसात 8 दिवसात फोन केला, म्हटलं अण्णा जे काय चाललंय, 4-5 लाख रुपये तर बिल झाले म्हटलं लोकांचं, ओळखीचे लोक नाहीये, आपण ते कसं काय करायचं. अण्णा म्हणे तो विचार आता करायचाच नाही, तुम्ही बिलासाठी मला फोन केलाय का. म्हटलं नाही नाही, मुळीच नाही बिलासाठी फोन केला. त्यांनी तात्काळ बिल तर पाठवलंच. मला त्यांनी एकच सांगितलं, औषधात फक्त एक काम करा, जे तुम्हाला औषधं ज्या ज्या भावात आलेले त्या भावात तेवढी द्यायची तसती तुम्ही घ्या, तुमचं कोणतंही पेमेंट थांबणार नाही. परंतु लोकांची सेवा करणं ही सुवर्ण संधी, ही आपली ही काळाची गरज आहे. लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे, आपली प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की लोकांना आपण तात्काळ मदतीला उभं राहायला पाहिजे. असा हा अण्णांचा स्वभाव आहे. तर अण्णांनी किती जरी बोललं तरी कमीच पडेल, इतकं त्यांचं मोठं कर्तृत्व आहे. उदाहरण घ्या तुम्ही CCTVचं, सगळ्या प्रभागाला माहिती आहे, सगळ्या नाशिकमध्ये माहिती आहे. तर त्यांनी जिथे त्या CCTV मध्ये मागे 2-3 बातम्या पण लावल्या मीडियाने का अनेक चोर सापडले गेले. म्हणजे अण्णांविषयी जर बोललं तर ते अतिशयोक्ती होईल. इंटरव्ह्यूज कमी पडेल असं. इंटरव्ह्यू कमी पडेल, अक्षरशः इंटरव्ह्यू कमी पडेल. तर आणि मी एवढं बोलून संपवतो 2 शब्द. बाकी विशाल दादा, मला आपल्यालाच एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत आता इतक्या पद्धतीचे आज नागरिक असतील किंवा आपले समर्थक असतील, याच्यामधनं जो काही स्वर येतो आहे की अनेक कामं झालेले आहे, पण आज ज्यावेळेस एक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून आज तुम्ही लोकांपर्यंत जाताय, काय अनुभव आहे आणि काय विजन ठेवलेलं आहे आता आपल्या नगरपालिका निवडणुकांसाठी आणि आपल्या वार्डासाठी? झालं असं आहे की 3-3.5 वर्षापासून प्रशासक आहे आणि सगळे प्रॉब्लेम इतके वाढले का रस्त्याची कामं झालेली नाही, रस्ते कोणी साफ करत नाही. म्हणजे ॲक्च्युली प्रशासनाचं कोणी इथं ग्राउंड लेवलला कोणी ऐकत नाही आणि आम्ही ज्या याच्याने फॉलोअप घेतो त्याच्यात आमची पण कोणी दखल घेत नाही. आता सगळ्या नागरिकांना बी कळालं आहे की हे प्रॉब्लेम फक्त प्रशासक लागल्यामुळे आहे. आणि आता जे निवडणुका लागल्या तर आता या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही जनता आम्हाला निवडून देईन तर 100% आम्ही त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करू, हे जनतेला विश्वास आहे. त्या हिशोबाने आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळतोय. बरोबर, धन्यवाद. हां काय बरोबर. मला आता इथल्या सगळ्या नागरिकांना किंवा इथे जे समर्थक आहेत त्यांना विचारायचं की काय एकंदरीत मुद्दे प्रभागाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा प्रभागासाठी असले पाहिजे आणि आज लोकप्रतिनिधी आज आपल्यापर्यंत येत आहेत, मतदार म्हणून आपलं काय एकंदरीत म्हणणं आहे? एकंदरीत आता चारही लोकप्रतिनिधींची ओळख झालीच. प्रत्येकाने प्रत्येकी अरुण साहेबांनी बरोबर ओळख करून दिलीच. पण मी लोकसंकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून जसं ज्योतिताईंचं काम आहे, जसं करोना काळात त्यांनी मास्क वाटप, सॅनिटायझर्स, नंतर दर 3 महिन्याला ते कॅम्प राबवतात, जवळपास 5,000चा टेस्ट ते मोफत करतात.
नंतर आरोग्य रुग्णसेवेत ते एकदम चॅम्पियन आहे. आता त्यांनी रुग्णसेवेतून ते समाजसेवेकडे जात आहेत. त्यासाठी ते जनतेची साथ त्यांना पाहिजे. त्यासाठी हा पूर्ण पॅनल सुशिक्षित आहे. त्यांना समस्यांची जाण आहे. समस्या कशा सोडवल्या जातात याची पण जाण आहे आणि ते कशी सोडवलं पाहिजे याविषयी पण त्यांना ते त्यात चॅम्पियन आहे. तर जनतेने असं हे करावं. जनतेला मी आवाहन करतो की या चॅम्पियन पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं आणि एक जनतेची सेवा करायला साथ द्यावी. बरोबर आहे. जसं दादा बोलले की चॅम्पियन पॅनल, खरं तर तो चॅम्पियन पक्षच म्हणावा लागेल, कारण केंद्रातही त्यांची सत्ता आहे, राज्यातही त्यांची सत्ता आहे, युती त्यांनी केलेली असली तरी सुद्धा. आणि आज एक मोठा पक्ष म्हणून आज त्या पक्षाकडे पाहिलं जातं आणि त्याच पक्षाचं आज हे पॅनल लोकांपर्यंत जात आहे. ते आपला त्यांच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, आज हे लोकप्रतिनिधी का लोकांनी निवडून द्यावे असं आपल्याला वाटतं? सर्वात महत्त्वाचं मी BJP पक्षाला धन्यवाद देईल. त्यांनी आमच्या प्रभाग 18साठी अतिशय सक्षम असे उमेदवार दिलेले, जे का आमचे प्रभागाचं हित जाणतात. सर्वात प्रथम मी अण्णांविषयी बोलेल. त्यांना मी तर आपल्या प्रभागाचं क्रमांक 18चे हितचिंतक बोलतो. त्याचं कारण असं आहे, गेल्या 3-4 वर्षापासूनही प्रशासक लागलेला असतानाही त्यांनी त्यांचं ऑफिस जनतेसाठी 24 तास खुलं ठेवलेलं आहे. असं जर आपण बघितलं, नाशिकमध्ये काही मोजक्याच नगरसेवकांचं ऑफिस चालू होतं. त्याच्यामध्ये अण्णांचा माझ्या माहितीप्रमाणे पहिला नंबर असेल. सर्वात महत्त्वाचा अजून दुसरा विषय असा आहे का खर्चातून आता मी बघतोय असं एकही प्रभाग नाही, असं एकही वार्ड नाही, का असं एकही बिल्डिंग नाही का तिथं अण्णांनी CCTV कॅमेरा लावलेले नाही. म्हणजे अण्णांचं एवढं मोठं विजन आहे का माझा प्रभाग सुरक्षित पाहिजे, माझ्या प्रभागातले सगळे माणसं सुरक्षित पाहिजे, रस्ते सुरक्षित पाहिजे, सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. ह्या उद्देशाने त्यांचे वेळोवेळी आम्हाला सगळ्यांना साथ असते. दुसरा विषय असा आहे की आपले माळवे साहेब शिरीष मेडिकलच्या माध्यमातून त्यांनी ज्या टायमाला आमचा विषय झाला का चांगले माणसं राजकारणात झाले तर जनतेचं पण भलं होतं. त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला का तुम्ही राजकारणात आले तर आमचं जनतेचं भलं होईल. कारण त्यांची गेल्या 35 वर्षापासून जी सेवा चालू आहे मेडिकलच्या माध्यमातून, तर ती अतिशय चांगली आहे. कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना सर्व्हिस दिली. मी त्याचा साक्षीदार आहे. जवळजवळ 2000 लोकांना त्यांनी पर्सनली त्यांच्याकडे 1 रुपया न मागता किंवा काही न करता त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली. तर त्या टायमाला सगळं संभ्रम तयार झाला होता. कोणाचा स्कोअर 2 असेल, कोणाचा 4 असेल, कोणाचा 6 असेल, कोणाला ॲडमिट व्हायचं नाही व्हायचं ते माहीत नाही. ज्या टायमाला त्यांच्याकडे जे पेशंट गेले, जे पेशंट आम्ही पाठवले, त्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं अतिशय छान प्रकारे आणि सगळ्यांचा त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात त्यांना चांगलं यश पण आले त्याच्यामध्ये. अजून आमचे मोरे सर असतील, ते अतिशय सक्षम आहे, सुसंस्कृत आहे, अतिशय हुशार आहे आणि नम्र आहे. असेच उमेदवार आम्हाला जे पाहिजे होते. बोराडे मॅडम पण असतील, त्यांचा जो मुलगा राजाभाऊ बोराडे ते पण अतिशय हुशार आहे. असे 4ही उमेदवार जे BJP पक्षाने आमच्या 18 प्रभागासाठी दिले, आम्ही सगळे त्यांच्यावरती खुश आहे आणि निश्चितच आम्ही सगळा प्रभाग त्यांच्या मागं जातीने उभे राहणार आहेत. बरोबर. आपण पाहिलं एकंदरीत ती नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 याच्या अनुषंगाने आज आपण भाजपच्या ह्या रॅलीला आज आपण व्हिजिट केलेलं आहे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार नागरिकही अतिशय समाधानी आहे असे लोकप्रतिनिधी आज त्यांच्या वार्डातनं जाताना दिसत आहेत, त्यांचा प्रचार करताना दिसत आहे. आपण सर्व लोकप्रतिनिधींना आपण त्याविषयी शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. अजून आपले इथे नागरिक आहे, आपण त्यांना विचारून घेऊया की सर काय सांगाल एकंदरीत आज हे जे पॅनल आज आपल्यापर्यंत येतं आहे आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांचं विजन आहे, ते विजन आणि आपल्याला नेमका लोकप्रतिनिधी कसा हवा आहे, तर आपलं काय यावर म्हणणं आहे? प्रभाग क्रमांक 18 भारतीय जनता पार्टी. मी गेली 10 ते 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. भारतीय जनता पार्टी म्हणजे सबका साथ सबका विकास. नरेंद्र मोदी साहेबांनी एकच मनावर घेतलंय, फक्त विकास. आणि ह्या कॉलनीत 3-3.5 वर्षापासून प्रशासक लागू असल्या कारणास्तव नगरसेवकांना काम नाही करता आलं आणि शासनाने पण नाही केलं. परंतु विशाल अण्णा संगमनेर यांनी कॉलनीचं किंवा प्रभागाचं
भलं करण्यासाठी एक भव्यदिव्य आत्ता पाण्याची टाकी पण आपल्या समोर उभी आहे. तिचं 8-10 दिवसात ओपनिंग पण होणारच आहे. तर थोडं माझं एकच म्हणणं आहे की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी हे लक्षात ठेवून पुढचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कमळ या निशाणीवरच मतदान करून आपलं साध्य स्वीकारावं. आणि आपले 4 जे नगरसेवक आहे त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही, कारण ते आपले प्रभागातले सगळ्यात जुने राहणारे आहेत. आणि शरद मोरे सर म्हटले तर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हे सर्वांना माहिती शरद मोरे सर कोण आहे. कारण शरद मोरे सरांचं एकच कार्य शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप, दरवर्षी ही वही वाटप करतात. धन्यवाद. सर काय सांगाल आपण वार्ड क्रमांक आज आपण 18 मध्ये आम्ही भाजपच्या रॅलीला आज व्हिजिट केलेलं आहे. आज हे पॅनल आज लोकांमध्ये जाऊन त्यांच्या कामाचा एकंदरीत परिचय देतात. मात्र ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो त्यावेळेस तो परिचय देण्यापेक्षा लोकांकडूनच बऱ्याच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी सचिन गाळे, अशोका ग्रुप ऑफ स्कूल शिक्षक आहे मी. तर सांगायचं म्हणजे एक कलाकार म्हणून सांगायचं झालं किंवा अण्णांचं विजन असं आहे, ज्यावेळेस ते जे पण काही कार्यक्रम करतात, तुम्ही आत्ताच नुकतंच झालेला श्रीकृष्ण जयंती असेल, त्यांनी इतकी भव्य दिव्य सजावट असेल किंवा सगळ्या गोष्टी जसं की कॉलनीतली CCTV असतील, कॉलनीतील CCTV असेल, म्हणजे त्यांनी एकही असं चौक किंवा गल्ली अशी सोडली नाही की जिथून म्हणजे कोणी चोरी करून गेला तर तो सुटला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे कोरोना काळात असेल, अण्णांनी प्रचंड म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मदत केली. आणि आपलं किराणा वाटप असेल, त्यानंतर जे रेमडेसिवीर इंजेक्शन असेल ते कोणाला उपलब्ध नाही झालं, पण त्यांनी त्यावेळेस सगळ्यांना उपलब्ध करून दिलं. आणि अतिशय म्हणजे विजन असलेले ही व्यक्तिमत्व आहे. तर तसेच शरद मोरे सर देखील असतील, ते पण आपले घरगुती संबंध आहेत त्यांच्यासुद्धा. तर ते पण आपल्या घरोघरी प्रत्येक काही कार्यक्रम असतील किंवा असे प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देतात. तुम्ही बघू शकता इथे समोरच आता CCTV वगैरे लावलेले आहे. म्हणजे आता जे आधीचे CCTV लावलेले होते, पण आता नवीन काळानुसार नवीन CCTV आलेले ते त्यांनी अपडेट करून लावलेले. म्हणजे नुसते लावायचे म्हणून नाही, तर ते मेगापिक्सेल त्याचा कसा असावा, एखादा म्हणजे झूमिंग कसं असलं पाहिजे त्याचं, तर त्यांनी ह्या सगळ्या सुरक्षितेचा गोष्ट घेतलेली आहे. तर फक्त माझं एकच म्हणणं असेल की थोडंसं आपल्या आजूबाजूला थोडीशी गुंडागिर्दी वगैरे वाढत असते, तर थोडंसं याच्यावर वचक बसलं पाहिजे, असं काहीतरी झालं पाहिजे. धन्यवाद. बरोबर आहे. आपण जाणून घेतलं की एकंदरीत वार्ड क्रमांक 18 मध्ये लोकांचं एकंदरीत काय म्हणणं आहे, काय त्यांचा स्वर आहे. आणि आज या भाजपाच्या पॅनलला आज आपण व्हिजिट केला आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांचं म्हणणं, त्यांना येणारा अनुभव. कारण गेले अनेक वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाही आहे. आता हे लोकप्रतिनिधी आज लोकांपर्यंत जात आहे आणि आपली ओळख नव्याने करून देत आहे. असेच वेगवेगळ्या वार्डात जाऊन आपण त्यांना विचारणार आहोत काय आहे त्यांचा अनुभव. आपण पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.